मागच्या आठवड्यात आपण काही कमालीचे परफॉर्मन्सेस पाहिले. गायक, वादक, बँड्स अशा सर्व स्टाईल्स घेऊन विविध स्पर्धक या मंचावर ऑडिशन द्यायला आले. काहींना पुढच्या फेरीमध्ये जाण्यासाठी आपल्या जजेसने मानाचा शेला दिला, तर काहींना आपल्या जजेसने दिले काही अविस्मरणीय क्षण. पाहूया त्याचीच एक झलक. बिसरे सगरे सपने कहीं न लागे मन आज मोरा दिल की तपिश आज है आप था मेरे नाल तू वसल बजा. अरे टायगर टायगर श्रॉफच जणू. मला तुझ्यासोबत सेल्फी काढायची. अरे हा सेम आहे रे जवळून. गालावर खै डोळ्यात धुंदी ओठावर फुल लाली गुलाबाची मला परत 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 तुझं गाणं ऐकायला खूप आवडेल. मी तुला आजपासून संगीत सम्राटचा स्टार गायक म्हणणार आहे. थँक्यू दादा. तू ही रे तू ही रे तेरे बिना मैं कैसे जियूं. आजा रे आजा रे इन सांसों में बस जा तू. गे छंद मकरंद गे छंद गे छंद मकरंद प्रिय हा मिलिंद मकरंद प्रिय हा मिलिंद मकरंद हा मिलिंद मधुसेवना नंद स्वच्छंद दुदूद गे छंद मकरंद गे छंद प्रिय प्रिय मधुसेवना नंद स्वच्छंद दुदूद गे छंद मकरंद गे छंद. मिटता कमलदल कमलदल मिटता कमलदल मिटता कमलदल मिटता 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 हे मिटता कमलदल हे मिटता कमलदल मिटता 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 कमलदल मिटता 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 कमलदल होई बंदी भ्रूण होई बंदी भ्रूण होय
बंदी भृंग परी सोडिना त्या समुजना तदंग गे छंद मकरंद गे छंद गे छंद गे छंद. क्या बात है राहुल दादा. मी इतक्यांदा तुझ्याकडनं घेई छंद ऐकलंय आणि माझं सगळ्यात आवडतं हे नाट्यगीत आहे आणि तू Thank you. कायम गातोस तेव्हा मला त्यातनं काहीतरी वेगळं शिकायला मिळतं, काहीतरी वेगळं मिळतं. थँक्यू सो मच. आणि तुझं Thanks. खूप खूप स्वागत आपल्या मंचावर, ज्याचं नाव आहे संगीत सम्राट पर्व दुसरे, को पॉवर्ड बाय ॲक्वागार्ड. मी तुला विनंती करते, तू स्थानापन्न व्हावंस. राहुल दादाच्या गाण्यानं इतका सुंदर माहोल जमलाय. आता मी हीच एनर्जी घेऊन बाहेर जाते आणि एक एक कंटेस्टंट्सना आत पाठवते. ओव्हर टू यू. हाय, हाय सर. काय नाव तुझं? हरगुन कौर. तू काय गाणार आहेस? दमादमस्त कलंदर. अरे वाह, बहुत अच्छे. फना बगैर पका का पता नहीं मिलता. मिटा दो खुद को भी तो भी खुदा नहीं मिलता. मांगने का जो तरीका है मांग लो इस दर से. मेरे घर खुदा से बंदों को क्या क्या नहीं मिलता. हो लाल मेरी पत रखियो भला झूले लालन. हो लाल मेरी पत रखियो भला झूले लालन. सिंधड़ी दा सेवण दा सखी शाबाज कलंदर. दमादम मस्त कलंदर अली दम दम दे अंदर. दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर. हो लाल मेरी लाल मेरी. आ मोरे साई की ऊंची क्यारी मुझसे उतरो चढ़ो न जाए. कोई कह दो ना जाके मोरे साई से मोरी बहिया पकड़ ले जाए. मुझसे नैना 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 मुझसे नैना 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 मुझसे नैना 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 मुझसे नैना मुझसे नैना 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 मुझसे नैना 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 मुझसे नैना नैना मुझसे नैना. छाप तिलक सब छीन रे मुझसे नैना मिले के. छाप तिलक सब छीन रे मुझसे नैना मिले के. दमादम मस्त कलंदर अली दम दम दे अंदर. दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर. दमादम मस्त कलंदर अली दम दम दे अंदर. दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर. बहुत अच्छा गाया. पण एकच गोष्ट सांगतो, सॉरी.
इकडे जे आपण गातो ना ह्यानी चेहऱ्यानी लाल मेरी पत ल याला काही अर्थ नसतो. जोपर्यंत आपण इथून सूर काढत नाही तोपर्यंत तो तुमच्या हृदयापर्यंत पोचूच शकत नाही. त्याच्यामुळे इथे जे खूप चांगले गातात ना त्यांचं गाणं आपण घरी घेऊन जात नाही. त्यांचं आपण गाणं इथे एन्जॉय करतो, खूप छान परफॉर्मन्स म्हणून एन्जॉय करतो आणि घरी जाऊन आपल्याला जे आवडतं ना तेच आपण ऐकतो. आणि म्हणून मला मुद्दाम सांगावंसं वाटतं की आदर्शचं मला खरंच कौतुक वाटतं. म्हणजे आता हा तो जज आहे आणि हे सगळं मी थोडासा मोठा आहे त्याच्यापेक्षा म्हणून मी मुद्दाम सांगतो. मी तुझी गाणी ऐकतो आणि प्रत्येक वेळेला त्याचं गाणं ऐकताना माझ्या डोळ्यातनं पाणी येतं, मी तो समोर नसतानाही. ह्याचं कारण ते आहे की तो इथून गातो आणि तो अतिशय मनापासून गातो. त्याच्यामुळे असा आदर्श ठेवायला हरकत नाही असं मी तुला सांगतो. खूप मोठी हो. ऑल द बेस्ट. माझ्यासाठी ही कॉम्प्लिमेंट होती बरं का. थँक्यू दादा. ऑल द बेस्ट. क्या गाया है जिओ. नेक्स्ट कॉन्टेस्टंट प्लीज. काय नाव तुझं? ओमकार पाटील. ओमकार. काय गाणार आहेस तू? देवा घरचे ज्ञात कोणाला. अभिषेक इवांचं. वा वा छान. देवा घरचे ज्ञात कुणाला. देवा घरचे ज्ञात कुणाला. देवा घरचे ज्ञात कुणाला. देवा घरचे ज्ञात कुणाला. विचित्र नेमाने विचित्र नेमाने विचित्र नेमाने कुणी रखडती धुळीत आणिक. कुणी रखडती धुळीत आणिक. कुणास लावे हेम. कुणास लावे हेम. देवा घरचे ज्ञात कुणाला. देवा घरचे ज्ञात कुणाला. घरचे ज्ञात कुणाला. देवा घरचे ज्ञात कुणाला. तुझा आवाज खूप छान आहे. हां नर्वस झालास का थोडासा? हो ना ते कळत होतं थोडंसं पण तुम्ही असल्यानंतर होणारच. अरे नाही ठीक आहे. नर्वस झालास तू. कुणाकडे शिकतोस तू? मी गडिंगलाच येते मच्छिंद्र गिरीबा सर यांच्या. व्हेरी गुड. तुला छान तालीम मिळते. मला बाकी काही नाही बोलायचं. मला खरंच तुझं गाणं आवडलं. पण मला विचारायचं की तुझे फेवरेट सिंगर कोण आहेत? वसंतरावजी देशपांडे. अरे वा. काय म्हणायचं आता? काहीच नाही बोलू शकत आम्ही. तू खूप सुंदर गायलास. फक्त राहुल दादा म्हणाला तेवढ्या गोष्टी सुधारल्यास की होऊन जाईल. ये शेला घे. वयाच्या 12 वर्षापासून मला वडिलांनी माझ्या सॅक्सोफोन हातात दिला आणि तेव्हापासून मी वाजवते. आता जवळजवळ 40 वर्ष तरी झाली. आमची पूर्वी बँड कंपनी होती ना. मग बँड कंपनीमध्ये रियाज भरपूर असायचा. जवळजवळ सकाळपासून संध्याकाळी वरातीपर्यंत रात्री 2 वाजेपर्यंत आम्हाला वाजवावं लागायचं. त्यामुळं रियाजला आहे सॅक्सोफोन सकाळी संध्याकाळी ते रात्र दिवसभर आपल्याला वाजवायला ते आम्हाला पिच वगैरे व्यवस्थित बसते. फोकेचं वाद्य जे आहे ना त्यामध्ये ती ताकद आहे की त्यामध्ये जे इमोशन मिळतात ते कीबोर्डमध्ये जरी सॅक्सोफोन वाजला तर तेवढं मिळत नाही.
घरच्या लोकांनी, माझ्या मंडळींनी, माझे भाऊ सांगितले तू प्रकाश संगीत सम्राटमध्ये जायचंस. त्यांचा हट्ट आणि मला एक समाधान की आपण काहीतरी करायचं, एक संगीत सम्राटमध्ये जायचं, बस हीच माझी इच्छा आहे. आतापर्यंत आलेले सगळ्यात यंगेस्ट कंटेस्टंट आहात तुम्ही. थँक्यू. आणि मला वाटतं की सगळा सेटअप अतिशय प्रोफेशनल होता आणि सगळे खूप प्रोफेशनली वाजवत होते. थँक्यू. कॉंगो प्लेअर इतका आवडला, इतकं सुंदर वाजवत तुम्ही. कॉंगो ह्या वाद्याचा आनंद मिळाला, म्हणजे ज्याला म्हणतो ना माहोल बना दिया, तसं झालं ते. आदर्श. थँक्यू. काका तुमचं नाव काय? प्रकाश साळोखे. अफलातून वाजवलं काका. थँक्यू सर. थँक्यू सर. काय बोलणार ना आता, तुम्हाला माहिती आहे काय करायचं. आमचे पण शब्द कमी पडत आहेत आम्हाला आता बोलायला. थँक्यू सर. या मानाचा शेला घेऊन जा. थँक्यू सर. थँक्यू सर. नेक्स्ट कंटेस्टंट प्लीज. अरे वा. नमस्कार. किती आले किती गेले, भले मोठे राजे झाले, खोट्या गर्भात बुडाले आणि मातीत मिळून सारे गेले. किती आले किती गेले, मोठे झाले, खोट्या गर्भात बुडाले आणि मातीत मिळून सारे गेले.
सुंदर बीज होऊन मातीमधून अंकुर बनून यावे, जलगंगेचे जसे वाहते तैसे निर्मल व्हावे. ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा, ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा. काय करता तुम्ही? आम्ही गाणी गातो. हां. प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी करतो दोघे. अच्छा. कसं आहे तुमच्या दोघांचं गिव्ह अँड टेक आणि तुमच्या दोघांचं कोऑर्डिनेशन इतकं सॉलिड आहे आणि ते मला खूप आवडलं. धन्यवाद सर. आणि अशी जोडी संगीत सम्राटमध्ये ही पहिली आहे. तुम्ही एकमेकांना ते तुमचं चालू होतं ना की तू पण ये तू पण गा, आणि दोघांचं जे कोऑर्डिनेशन होतं दोघांची जी मजा असते ना जुगलबंदी टाईप, तर ती मजा तुम्ही दोघे घेत होते. धन्यवाद. मला आवडलं. मला हे खूप आवडलं. हे गाणं म्हटल्यानंतर सचिनजी आठवतात, अर्थात सुरेशजींनी पण गायलं ते. सचिनजींची जी एक एनर्जी आहे इतकी जबरदस्त आहे आणि ती अजूनही आजही टिकून आहे. आजही ते गाताना त्याच एनर्जीनी गातात. आणि सुरेशजींविषयी मी बोलणं म्हणजे खरंच कानाला हात लावणं आहे. असे खूप दुर्मिळ गायक असतात, त्यांच्यामधले ते आहेत. तुमचं गाणं मला आवडलं. मध्ये एखादा शब्द थोडासा मिस झाला, पण मी का हे सांगतो ना, मुद्दामून मला सांगायला पाहिजे, कारण पुढे गेल्यानंतर ही गोष्ट पण ठरू शकते की तुम्ही बाहेर जाऊ शकता. म्हणून मला हे सांगणं कर्मप्राप्त आहे, बाकी काही नाही. या आणि मानाचा शेला घेऊन जा. सर काय आपलं नाव? सर माझं नाव अभिजित भोसले आहे. मी ॲक्च्युली सातारा जिल्ह्यातला आहे आणि माझी पोस्टिंग गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. अरे बापरे. सर ते सगळं करत असताना तुम्ही खरं तर आधीच मी तुम्हाला दाद देऊ इच्छितो की तुम्ही तुमचं पॅशन जपताय आणि त्यासाठी तुम्ही इथे आलात. खरंच सॅल्यूट त्या गोष्टीसाठी. थँक्यू. काय ऐकवणार आहात? सर मी मितवा पिक्चरमधलं आपण आणि स्वप्नील बांदोडकर सरांनी गायलेलं एक गीत ऐकवतो. हो ऐकूया सर. पेटल आभाळ सार पेटला हा प्राण रे, उठला हा जाळातून करपल रान रे, उजळताना जळून गेलो राहील ना भान, डोळ्यातल्या पाण्यानेही विझेना तहान, दूर दूर चालली आज माझी सावली, दूर दूर चालली आज माझी सावली, कशी सांजही उरी गोठली, उरलो हरलो दुःख झाले सोबती, उरलो हरलो दुःख झाले सोबती. मला खूप आवडला तुमचा अटेम्प्ट. थँक्यू सर. खूप इंटेन्सिटी होती त्याच्यामध्ये आणि भावपूर्ण होतं. त्याच्याबरोबरीने थोड्याशा सूचना म्हणजे स्वरांकडे थोडंसं दुर्लक्ष होत होतं. मे बी एवढा मोठा मंच आहे त्याच्यामुळे थोडंसं मला ते एक ती हुरहुर असेल ती मला जाणवत होती. पण मला अटेम्प्ट म्हणून हा तुमचा खरंच आवडला. थँक्यू सर. मी खरं तर तुमचं कौतुक करू इच्छितो. मी परत एकदा म्हणेन की तुम्ही दिवस रात्र आमच्यासाठी सगळ्याच जनतेसाठी झटत असता आणि ते सगळं करत असताना तुम्ही तुमचं पॅशन जपताय, ह्याला महत्त्व आहे. आणि मी खरंच सांगतो
मी खूप पोलीस आहेत जे गातात आणि मी त्यांना ऐकलंय, पण तुम्ही त्या सगळ्यांमध्ये बेस्ट आहात सर थँक्यू. कारण मला माहिती आहे 24 तास ड्युटी करून तुम्ही आवाज सांभाळून तुमचं पॅशन पूर्ण करायचं, मला सुरात गायचं, मला चांगलं परफॉर्म करायचं आहे, मला सगळ्या गोष्टी सांभाळून हे करायचं आहे आणि तुम्ही ते जपताय सर, त्यासाठी तुम्हाला सलाम. थँक्यू सर. नेक्स्ट सीझनला प्लीज तुम्ही परत या, आम्हाला आवडेल तुम्हाला बघायला आणि अजून तयारीने या. हो सर नक्की सर. सर ऑल द बेस्ट. थँक्यू सर. नेक्स्ट कॉन्टेस्टंट प्लीज. हाय. हाय सर. काय नाव तुझं? आयुष. काय गाणार आहेस तू? हृदयात वाजे समथिंग. आणि हे गाणं पण मला खूप आवडलं तू गायलेलं. थँक्यू सर. काय करतोस तू? कोणत्या स्टँडर्ड मध्ये आहेस? 7th. 7th स्टँडर्ड मध्ये आहेस? Yes, sir. आणि तू गाणं शिकतोस का? येस सर. काय शिकतो? क्लासिकल का? क्लासिकल. अरे वा. फक्त थोडंसं सुरांकडे लक्ष द्यायला पाहिजे ना तुला. येस सर. तरीही मला तुझं गाणं खूप आवडलं. आदर्श. थँक्यू सर. आयुष किती गोड आहेस तू, तुझा आवाज किती गोड आहे आणि तू खूप छान गायलास. थँक्यू सर. तू 7th मध्येस ना? मी पण 7th मध्ये होतो आणि मी पण तेव्हाच गायला सुरुवात केली होती. येस सर. तर मला ते दिवस आठवले आणि तुझ्यात मला कुठेतरी माझं बालपण दिसलं. तर तुला माहिती आहे का याचा अर्थ काय होतो? तुला मानाचा शेला मिळणार आहे. नमस्कार. हॅलो सर. काय गाणार आहेस तू? मन मंदिरा. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. मन मंदिरा
मराठी कळतं ना तुला? नहीं, गातेस कसं काय तू? मैं जो सुनती हूँ मतलब मैं बेसिकली मिमिक करती हूँ, तो जो सुनाई देता वही गाती हूँ. पण मला सांगावं असं वाटतं की तू खूप छान गायलस. थँक्यू. मला आवडलं. कुठे कुठे सुराला शार्प होतेस, 3 ठिकाणी झालं. और अच्छा गा सकोगे ना? जी. और मराठी गाने आपको सेट करने पड़ेंगे क्योंकि बहुत टफ कॉम्पिटिशन है ये अभी. जी. तर तू पुढच्या राऊंड मध्ये जातेस. ये मानाचा शेला घेऊन जा. नमस्कार काकी. नमस्कार. मी कल्पिता खरे. मी आपल्यासमोर संगीत पटवर्धन नाटकातलं एक नाट्यगीत सादर करायचा प्रयत्न करते. नववसन धारिणी धारिणी नववसन धारिणी वात्सल्य हृदयी धरुणी धरुणी वात्सल्य हृदयी धरुणी करिसी दया स्वजनी नववसन धारिणी. आ आ आ आ तळमळे अवघी प्रजा तळमळे अवघी प्रजा उत्सवी मग्न राजा राजा उत्सवी मग्न राजा साधितो शकुनी काजा साधितो शकुनी काजा वैरी भरभरिती स्वैरगती रमती प्रजाजन फिरती राणी तारिणी नववसन धारिणी तारिणी नववसन धारिणी नववसन धारिणी नववसन धारिणी नववसन धारिणी. मला कोणीतरी पटकन धरायला आणि माझे पाय लटपट आहेत. म्हणजे मला असं वाटतं मला स्टेज हलतंय. नमस्कार. नमस्कार. कसं वाटतंय आता तुम्हाला? आता बरं वाटतंय. कारण काय होतं मला वाटतं ते स्टेज हलते की काय असं मला वाटत होतं. काही हरकत नाही, पण तुम्ही स्टेज हलवलं. थँक्यू. सुंदर गायलात तुम्ही. थँक्यू. मी काय बोलू. सुंदर नाट्यगीत अतिशय चांगलं निवडलं आणि थँक्यू. छान निभावलं. सूर तुमचे व्यवस्थित लागत होते आणि ह्या वयात तुम्ही असं अटेम्प्ट करताय हे बघूनच मला खूप मनापासून आनंद होतोय. एक निश्चित सांगतो, आत्ताचं गाणं मला खूप आवडलं. फक्त एकच आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की ही कॉम्पिटिशन आहे. पुढे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची गाणी गायला हो. नक्की नक्की बरोबर. तर त्याच्यामध्ये तुमचा निभाव कसा लागेल हे आता मी सांगू नाही शकत. बरोबर. काकी मला एवढंच म्हणायचं की सगळ्या इतक्या या संगीत सम्राटच्या मंचावर सगळे यंगस्टर्स येत आहेत, सगळे युथफुल गायक येत आहेत, सगळे काय रॉक बँड्स घेऊन येत आहेत. मला तुम्हाला खरं तर झी युवा तर्फे तुम्हाला सलाम करायचा आहे, कारण तुम्ही मनाने युवा आहात आणि त्याबद्दल तुमचे विशेष आभार की तुम्ही आलात आणि तुम्ही ही जिद्द दाखवली की तुमच्या तोडीस तोड मी आहे. मी थोडंसं बोलू? हो बोला की. मला एक खूप आनंद मिळाला. लाईनमध्ये राहायचं, फॉर्म भरायचे. 10 वर्षाची एक मुलगी होती, म्हणजे माझ्या नातीच्या वयाची मुलगी होती. तू कुठल्या गुरूंकडे शिकतेस, तू कुठल्या गुरूंकडे शिकतेस, हे सगळ्यांशी गप्पा मारणं आणि ते प्रोसेसमध्ये जाऊन ऑडिशन देणं, हे करून मी इथे आले. त्यामुळे मला आणि झी युवाच्या सिरियलमध्ये किंवा सगळ्या सिरियलमध्ये कसे सिनियर लोक असतात, तसं मला वाटलं आपण पण संगीत सम्राटच्या कुटुंबामध्ये जाऊन सिनियर म्हणून आपण थोडंसं हजेरी लावूया, ह्या विचार करून मी इथे आले. आणि मला खूप आनंद मिळतो. म्हणजे आता रिटायर्ड झाल्यानंतर मला काय काम आहे, रियाज करायचा, गाणं करायचं आणि आनंद घ्यायचा, सगळा आनंद द्यायचा, आनंद घ्यायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राहुलजी, तुम्हाला मला सांगायचं आहे की तुमच्या आजोबांना माझा भाऊ
हा नेहमी हार्मोनियमला साथीला असायचा. तो एक मला आनंद होता की आज त्यांच्या नातापुढे मी गाणं. तुम्ही दोघंही दिग्गज आहात. मी वयाने मोठी आहे पण कर्तृत्वाने तुम्ही दोघं जण महान आहात. आणि तुम्ही बाहेर कार्यक्रम करता तिथे आम्हाला तुम्हाला भेटता येत नाही कारण सगळे तरुण लोक तुमच्याजवळ येत असतात. आम्ही म्हातारे लोक कुठून येणार. पण आज तुम्हाला भेटून तुमच्याजवळ तुमच्यासमोर माझं आहे गाणं सादर करून मला अतिशय आनंद झाला. तुम्ही म्हणालात ना की सगळे यंग लोक तुम्ही त्यांच्याबरोबर आता फॉर्म भरलात, अमुक आलात आणि तो प्रोसेस तुम्हाला खूप आवडली. नक्कीच. आता आम्ही येतो तुम्हाला भेटायला. ओ थँक्यू सो मच झी युवा. खूप छान मोमेंट आहे. तुम्हाला दोघांना खरं तर खूप धन्यवाद. तुम्ही आज इतक्या स्वीटली इथे येऊन आईचा सत्कार केला, तिला हा शेला दिलात मानाचा आणि झी युवानेही एवढी मोठी संधी दिली. मी लहान असताना आई नेहमी माझ्याबरोबर यायची शाळेत म्हणा किंवा त्याच्यानंतर मी जेव्हा या करिअरमध्ये आले तेव्हा ऑडिशन्सना आणि सगळ्या गोष्टींना. आणि आज मला तिच्याबरोबर यायला मिळतंय, मला तिच्या ऑडिशन्सना जायला मिळतंय, सपोर्ट करायला मिळतंय. सो आय एम रिअली 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 हॅपी. आणि खरंच मला कळत नाही आणि ती आता आय एम सो एक्साइटेड की ती पुढे गेलेली आहे. सोनाली, मला माहिती नव्हतं ही तुझी आई आहे, पण त्याच्याहूनही मोठी ओळख त्यांनी मला सांगितली आता की स्वर्गीय पंडित गोविंदराव पटवर्धन यांच्या त्या सख्या भगिनी आहेत. मग तुम्हाला मुद्दाम मला सांगायला आवडेल की माझे आजोबा असतील, पंडित रामभाऊ मराठे असतील, अभिषेकी बुवा असतील, कुमारजी असतील, कुमार गंधर्व असतील, ह्या सगळ्यांबरोबर त्यांना जर कोणी पेटीला हवं असायचं ते फक्त गोविंदराव होते आणि त्यांच्यासारखा पेटीवादक आजपर्यंत झालेला नाही आहे. तुमचे खूप खूप अभिनंदन आणि खूप बरं वाटलं मला तुम्ही इकडे आलात ते. आता मी जरा थोडी नॉर्मल झाली आहे, बॅक टू रियालिटी आली आहे. तू पण गाते प्लीज. हे गाणं ऐकल्यावर आणि गोविंद मामाचं नाव ऐकल्यावर वगैरे म्हणजे मी एक झलक आम्हाला ऐकायचे. नक्की ना काकू. तू अनुरागा प्रीतीला या देशील का. आता ही ऑप्शन आहे, डुएट एंट्री करता का. ती पुढे जाणार असेल तर चुकून माझ्यामुळे मागेच राहायची. आय एम शुअर की दिस शो इज ऑल्सो गोइंग टू रॉक. सो थँक्यू वन्स अगेन. थँक्स सो मच. अगला कंटेस्टेंट कौन है, आइए. नमस्ते सर. नमस्कार. काय नाव तुमचं. माझं नाव शेखर डोंगळे, मी कोल्हापूरचा आहे. आहा, काय गाणार. मी मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते. मी स्वतः पण सर गाण्याचे शो कोल्हापूरमध्ये करतोय. बर. मी 1.5 वर्षापूर्वी माउंट आबूमध्ये एक मोठा शो केलेला. अच्छा. शिवबाबा की याद मी म्हणून. ओके. शिवाय मी स्वतः गाणी लिहितोय, संगीत पण मीच देतोय आणि गाणीत गातोय. पण मी अजून गाणी प्रसिद्ध झाले नाहीत. म्हणजे बाकीच्या कोणाला काय होप्स नाही, मी सगळे गाणे स्वतःच करणार तुम्ही. स्वतः करतोय मी. बर. आणि मी भविष्यात जर मला पुढे संधी मिळाली तर मी माझं लिहिलेलं एखादं गाणं मी गाऊ शकेन. पण पुढे पिक्चर पण प्रोड्यूस कराल तर डायरेक्टर तुम्हीच, रायटर तुम्हीच, सगळं तुम्हीच, स्क्रीन प्ले रायटर सगळं तुम्ही. सर तुमच्यासारख्या लोकांचे आशीर्वाद याच्यापेक्षा मोठं काय या जगात. चला ऐकूया. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधान वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधान वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधान वाऱ्याचे.
स्वप्नांच्या हरपून भान शिरते हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुरते सावरते बावरते झडते अडखळते का पडते कधी आशेची. म्हणजे तुम्ही खूप घुसून गाता आणि खूप माईक असा जोरात पकडून गाता, त्याचा गळा दाबल्यासारखा. असं का करता? नाही, मनापासून सर गाताना ते तसं होतंय. बरं, आपण थेट राहुल दादाला विचारूया. तुम्ही मनापासून गाता, ह्याच्यात काही वादच नाही. थँक्यू सर. आणि ते दिसतं. फक्त तुम्ही शिकलाय का गाणं? हो सर. बरं. पण मग मला असं वाटतं की तुमचं गाणं तुम्ही रेकॉर्ड करा आणि ऐका. हा पण एक रियाज असतो. आणि मग तुम्हाला जिकडे जिकडे असं वाटेल ना, एक लिस्नर म्हणून ऐका. आणि मग तुम्हाला ज्या गोष्टी खटकतील किंवा हे सुधारायला पाहिजे असं तुम्हाला वाटेल, त्या गोष्टी तुम्ही त्याच्यावरती काम करा आणि खूप मेहनत करून मग परत एकदा प्रयत्न करा. थँक्यू सर. ही गुलाबी हवा भिडलावी जीवा हाय श्वासातही ऐकूये मोरवा ही गुलाबी हवा भिडलावी जीवा तार छेडे. ऐकूये मोरवा ही गुलाबी हवा भिडलावी जीवा ही गुलाबी हवा भिडलावी जीवा. काय तुझं नाव? दिव्या. तू खूप जास्त त्याच्यात काय म्हणतो आपण, दर्दने गात होतीस. सर ॲक्च्युली मी गाणं खूप उशिरा स्टार्ट केलेलं आहे, कारण बर. माझ्या फॅमिलीला गाणं नको आहे आधी. नकोय म्हणजे? म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये नाही आहे सर, गाणंच नाही आहे. आणि त्यांना हे काय आहे, त्यांना काही माहीत नाही आहे. आणि त्यांचा सपोर्ट तर अजिबात नाही आहे मला. का सपोर्ट नाही करत ते? पण आधीपासून त्यांना नको होतं. मी खूप कन्व्हिन्स करायचा प्रयत्नही केला त्यांना, पण नाही झाला. मनाविरुद्ध जगायचं कसं तरी होत होतं मला. मग म्हटलं चल जाऊ दे म्हटलं, आणि त्यांच्या विरुद्ध मी गोवा संगीत महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घेतलं. आणि त्यामुळे आज ते माझ्यावर खूप रागावले आहेत. म्हणजे खूप राग आहे त्यांना, आणि मला त्यांना प्रूव्ह करायचं आहे म्हणून मी आज इकडे आली. मी इथे दिव्याच्या बाजूला यासाठी आलोय, मला दिव्याच्या आईबाबांना एक रिक्वेस्ट करायची आहे. मला मनापासून हात जोडून विनंती करायची आहे की प्लीज तुम्ही तिला सपोर्ट करा, कारण तुमची मुलगी सोनं आहे आणि ती सोन्यासारखीच गाते. थँक्यू सो मच. तुझं गाणं आजचं जे होतं त्याच्यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे ही अपेक्षा आहे. कारण याच्या पुढे जेव्हा तू ह्या मंचावरती गाणार असशील तेव्हा ती सगळी लोक बसलेली आहेत, ती तुझ्या गाण्यावरती तुला जज करतील. तुझी स्टोरी काय आहे म्हणून तुला जज नाही करता येणार. आता फक्त गाण्यावरती लक्ष केंद्रित कर. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सर.
नमस्कार. नमस्कार. राहुलजी आणि आदर्शजी, मी हे जे आता वाजवतोय हे माझं स्वतःचं इन्व्हेन्शन आहे. 7.5 मात्रा असा एक मी ताल तयार केला आहे. 7.5 मात्रा, आणि त्याला मी माझ्या मुलीचं नाव दिलं आहे ताल वल्लरी, आणि त्याच्यावर मी गेले 4 वर्ष अभ्यास करतोय. बहुत अच्छे. तर आता तुमच्यासमोर थोडी कोशिश करतो. सुरू करा. मला एक विचारायचं आहे तुला. मी कॉलेजमध्ये असल्यापासून मी तुला बघतोय, तुझं वादन ऐकलंय. तुला संगीत सम्राटमध्ये काय यावंसं वाटलं? आता जसं राहुल देशपांडे हे मला जर ओळखत असतील ते माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे, गर्वाची गोष्ट आहे. पण जसं माझ्या संगीतातले लोक मला ओळखतात तसं जनरल लोकांना ज्यांना म्युझिक आवडतं पण ते कळत नाही त्याच्यातलं ग्रामर वगैरे, तर त्या गोष्टी कळाव्या आणि ते त्याच्यातनं पुढे जावे, त्यांना इन्स्पिरेशन मिळावं, याच्यासाठी मला संगीत सम्राट हा सगळ्यात चांगला मंच वाटला. की याच्यातनं लोकांना कळेल की लोक काय काय अभ्यास करतात, आपल्याला अजून किती अभ्यास करायला पाहिजे, आणि म्हणून मी ह्याच्यात आलो मुद्दामून. मी खरोखर झी युवा आणि संगीत सम्राट ह्या मंचाचे खूप कौतुक करतो, अभिनंदन करतो. कारण हे ऑलरेडी टॅलेंटेड आहेत हे माहिती आहे, पण तरीही संगीत सम्राटचा मंच यांना खुणावतो आणि त्यांना तिथे यावं असं वाटतं आणि आपली कला सादर करावीशी वाटते. मला वाटतं आपण सगळ्यांनी खूप दाद देऊया झी युवा आणि संगीत सम्राटला. मीच येतो तिकडे मानाचा शेला घेऊन.
माझं नाव सम्यक किरवेकर. आणि तू गाणं शिकतोस? हो. कुठे शिकतोस? गडिंग्लज. अरे वा, खूप सुंदर आवाज आहे तुझा, अतिशय गोड आवाज आहे. आणि तुझं नाव काय पियानोवरती? ईशान खटावकर. तू पण शिकतोस? हा. व्हेरी गुड, खूप छान वाजवतोस तू. आणि संतूर माझं नाव सोहम सचिन जगताप आहे आणि माझे गुरुजी पंडित उल्हास बापट यांच्याकडं संतूर शिकत होतो. आता सांगलीमध्ये वरदा खाडेलकर यांच्याकडे शिकतो. खूप छान वाजवतोस तू. आणि तुझं नाव काय बाळा? माझं नाव वीर विजयकुमार जाधव. माझ्या तबल्याच्या गुरु सरांचं नाव आहे दीपक दाभाडे. कोल्हापूरमधून आलोय. ते मला शिकवतात. एक सांगू का, हे जे गाणं होतं ना, हे खूप अवघड आहे. अतिशय अवघड गाणं अटेम्प्ट केलं तुम्ही. अर्थात सूचना बऱ्याच असू शकतात, पण मला हा तुमचा अटेम्प्ट खूप आवडला. आपण आदर्श दादाला विचारू, त्याला कसं वाटलं. कोल्हापूरचा आहे ना तू? हो. किती छान असतो रे. थँक्यू. तांबडा पांढरा अख्खा ते सगळं दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर. हो ना? हो दिसत. खातोस तू? हो. आत्तापर्यंत संगीत सम्राटमध्ये हा सगळ्यात छोटा बँड आहे, छोट्या मुलांचा बँड आहे. आणि मला खूप कौतुक आहे तुमच्या आईवडिलांचंही, की मी तर स्पेशली तुझ्या, की तू संतूर वाजवतोयस आणि तू खूप छान, तुझं कंट्रोल आहे त्याच्यावरती. असाच रियाज ठेव. खूप मोठा तू उस्ताद होशील. अरे चला, यावरून मला सुचलेलं आहे की तुमच्या या बँडला छोटे उस्ताद नाव देऊया का आपण? संगीत सम्राटचे छोटे उस्ताद. वा वा वा. थँक्यू. हो ना? हो. मग तांबडा पांढरा ये की. ये या सगळे या. आज आपण उत्तम स्पर्धकांचे खूप सारे परफॉर्मन्सेस पाहिले. कोणी छान गात होतं, कोणी छान वाद्य वाजवत होतं. पण आता उद्या या ऑडिशन राऊंडचा शेवटचा दिवस आहे, जो खूप महत्वाचा आहे. तुम्हाला कळायला नको का जजेसनं कोणाला सिलेक्ट केलंय, किती जणांना सिलेक्ट केलंय ते? त्यामुळे उद्याचा एपिसोड पाहायला मुळीच विसरू नका. तुमच्या आवडत्या वाहिनीवर जिचं नाव आहे झी युवा, तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे संगीत सम्राट, पर्व दुसरे, को पॉवर्ड बाय ॲक्वागार्ड.